पूर नियंत्रणाचा घाट 592 कोटींचा प्रकल्पावर संशयाचे सावट. तांत्रिक अटींची अंमलबजावणी न करता निविदा प्रक्रिया. जागतिक बँकेच्या सहकार्यातून महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या 592 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या निविदेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक मान्यता देताना घातलेल्या महत्त्वाच्या अटींची अंमलबजावणी न करता निविदा प्रक्रिया राबवल्याचा आरोप होतो आहे. त्यातच आता महासभा आणि स्थायी समितीची मंजुरी एकाच दिवशी घेतल्याने संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जातो आहे. यामुळे पूर नियंत्रण प्रकल्पाच्या मुहूर्ताला त्याच्या वादाचा महापूर आलेला आहे. जागतिक बँकेच्या सहकार्यातून राबवण्यात येणारा हा प्रकल्प शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा, पूरस्थितीवर नियंत्रण, जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवरच आता वादाचे सावट आलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक मान्यता देताना काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. या अटींची पूर्तता झाल्यानंतरच पुढील निविदा प्रक्रिया राबवणे अपेक्षित होते. मात्र या अटींची अंमलबजावणी न करता निविदा काढण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया नियमबाह्य झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. या प्रकल्पाला प्रशासक काळात महासभा आणि स्थायी समितीची मंजुरी एकाच दिवशी मिळाल्याचं समोर आलं आहे. एवढ्या मोठ्या आर्थिक प्रकल्पावर चर्चा होण्याऐवजी मंजुरीची प्रक्रिया झटपट पूर्ण करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी महापालिका अधिनियमानुसार अशा निविदेला स्थायी समितीची मंजुरी आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रशासक काळात निविदा काढताना स्थायी समितीची मान्यता घेण्यात आलेली होती. मग पुढील प्रक्रियेतही त्याच नियमांचे पालन झाले का, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. दरम्यान शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा पूर नियंत्रण प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. निविदा प्रक्रिया, तांत्रिक अटींची अंमलबजावणी आणि मंजुरीच्या घाईबाबत प्रशासनाकडून स्पष्टीकरण दिले जाणार का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.